नाही, त्याच्यामध्ये आता जे वेस्ट पार्ट जे आहे ते आपण इमिडिएटली चालू करू शकतो. तर त्याच्यामध्ये उद्या आम्ही मीटिंग घेऊ आणि मग सीएम सर आणि डीसीएम सर ठरवतील ते कधी चालू करतील. नियम असा आहे की 90% जर आपण लँड एक्विजिशन केला तर आपण काम चालू करू शकतो. तर वेस्टर्न पार्ट जे आहे त्याचा 90% जास्त लँड एक्विजिशन झालं आहे, तर ते इमिडिएटली चालू करता येते. तर आमची मीटिंग पण होणार आहे 2-1 दिवसामध्ये. 9 तारीखला मीटिंग आहे सीएम सरांसोबत, डीसीएम सरांसोबत. तर तेव्हा त्याच्यावर कधी चालू करतील, तर मला वाटते की ते आता तात्काळ चालू होणार आहे. हा, भूमिपूजन. आता भूमिपूजन मला वाटतं की लवकर होतील. आणि जे ईस्ट पार्ट जे आहे त्याचा सुद्धा 82% ते लँड एक्विजिशन झालं आहे. 82% हा आहे की त्याचा लँड एक्विजिशन नंतर चालू झाला होता, ईस्टचा अगोदर झाला होता. तर आमचा हा आहे की याचा सुद्धा आम्ही 90% पर्यंत आणू पटकन, जेणेकरून ईस्ट भाग जे आहे ते सुद्धा लवकर चालू होऊ शकते. बाकी परवा याची मीटिंग आहे, त्या मीटिंगची नंतर ऍडिशनल माहिती जी असेल ते मी प्रेस नोटच्या द्वारे तुम्हाला पाठवून देऊ. त्याची मला माहिती नाही आहे, आम्ही माहिती घेतो. पण माझी माहितीप्रमाणे अजून कुठे काही काम चालू झालेलं नाही असं माझी प्राथमिक माहिती, पण आय विल व्हेरीफाय. सर, पुणे जिल्ह्यात कोणत्या प्रकारची आव्हानं नेमकी तुम्हाला वाटतंय आणि सध्या जो नवीन व्हायरस येतोय त्याच्या अनुषंगाने काही आढावा? हां, त्याच्यासाठी आमचा सकाळी आढावा आहे. आजच आमच्याकडे इन्फॉर्मेशन पण आलेली आहे हेल्थ डिपार्टमेंटकडून. त्याच्या अनुषंगाने पण प्राथमिकदृष्ट्या सांगितलं गेलं आहे की नथिंग टू बी वरीड अबाउट. पण काळजीसाठी आपण सर्व जे महत्त्वाची जी गोष्टी करणे आवश्यक आहे आरोग्य विभागाद्वारे ते आढावा घेऊन आम्ही सर्व यंत्रणेला पास ऑन करणार आहोत. आणि बाकी जे आव्हान बद्दल सांगितलं ते मी आता सांगितलं ना की ते स्कूल, पीएससी, पर्यटन, लँड एक्विजिशन, जेणेकरून प्रोजेक्ट फास्ट होतील त्याच्यावर आम्ही विशेष फोकस करू. आणि याशिवाय एक गोष्टी सुटली की ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आमचा थोडासा प्रयत्न येतील की हॉर्टिकल्चर आणि ऑर्चर्ड फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग ते काय पद्धतीने जास्त करता येते. कारण आपल्याकडे पुणे आणि मुंबई हे 2 मोठे मार्केट खूप जवळ उपलब्ध आहे. तर थोडासा आपल्या शेतकऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीने ओरिएंटेशन दिला, त्यांना ट्रेनिंग दिली, त्याचा हँड होल्डिंग केला तर मोठ्या प्रमाणावर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवू शकतो. सर, पर्यटन स्थानांवर पुणे जिल्ह्यात बरेच ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत, तर तिथं मागच्या काळात काही बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आता त्याच्या अनुषंगाने तुम्ही काही नियमावली जाहीर करणार? देखो, जे पर्यटन स्थळ असतात ते धार्मिक असेल किंवा ऐतिहासिक असेल किंवा इकोलॉजिकली थोडेसे सेन्सिटिव्ह असेल, तिथे महत्त्वाचा हा असतो की शासनाने पब्लिक स्पेसेस क्रिएट केले पाहिजे. आणि पब्लिक स्पेसेस क्रिएट करताना त्याची एक मॅक्सिमम सॅच्युरेशन लेवल ठेवला पाहिजे की एवढे लोक ॲट वन पॉईंट ऑफ टाईम अलाउड आहे. तसं आपण केला तर कुठलाही जे पर्यटन स्थळ आहे त्याच्यावर जास्त लोड पण येत नाही आहे आणि तिथली इकॉनॉमीसुद्धा इफेक्ट होत नाही आहे. तर आम्ही आता इंटिग्रेटेड टुरिझम म्हणून जसं सातारामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर इकडे करण्याचा प्रयत्न करू. आणि डेव्हलपमेंट करताना आहे की डेव्हलपमेंट वन पॉईंट ऑफ टाईम झाला पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला काही किल्लेचा हे करायचे आहे, पुनर्जीवन करायचे आहे, तर ते एकच वेळी कम्प्लीट केलं पाहिजे. जेणेकरून काय की वारंवार करत राहिलं ना तर ते पुनर्जीवन होताना त्याच्यामध्ये एक सामंजस्य किंवा एक सारखं ते राहत नाही. तर ते आम्ही करू. प्लस एक लिमिट ठेवू की ॲट वन पॉईंट ऑफ टाईम एक पर्टिक्युलर टुरिझम लोकेशनवर एवढे लोक अलाउड असतील आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण त्यांना थांबू. पण ते एकूण काय की आता मला सांगणे आणि त्यांना इव्हेंच्युअल इम्प्लिमेंट करणे त्याच्यामध्ये मेहनत खूप लागणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला DPR तयार करणे, तिथले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यासोबत मिटिंग घेणे आणि मग त्यांना पुढे इम्प्लिमेंट करणे. तर हे आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि पुढे करू. राज्यामध्ये कोणाकडे कुठल्या जिल्ह्यात किती आकडेवारी हे आपण नसता आली आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये तसा काही रिव्ह्यू घेतला जातोय का? अनावश्यक किंवा कारण नसताना, गरज नसताना वेपन दिली गेली आहे किंवा त्याचा काही आढावा घेणार आहोत का, त्याचा तुम्ही विचार होणार आहे का? हा एक भाग. आणि दुसरा क्वेश्चन जो आहे तो ड्रोन खनिजच्या बाबतीत वारंवार कारवाई होताना दिसते. म्हणजे वाळूचा असल्यास किंवा मग जे खदानमधनं काढलं जाणारं जे आहे, पण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी त्याच बोटी पकडायच्या, उद्ध्वस्त करायच्या, हे पुन्हा पुन्हा का घडतं? याचा अर्थ त्याला कुठेतरी अभय आहे, कुठेतरी प्रोटेक्शन आहे. तर याच्या बाबतीत काही कठोर कारवाई किंवा पाऊल उचलणार आहे? दोघे गोष्टीचा रिव्ह्यू पण होणार आहेत आणि दोघे गोष्टीमध्ये योग्य ते पाव पण उचलले जाईल.
आणि जे दुसरा विषय तुम्ही सांगितला की सेम ठिकाणी कारवाई होऊनही सुद्धा कंटिन्युअसली चालतात, तर तुमचं बरोबर आहे की कुठला एक नेक्सेस असतो, त्या नेक्सेसमुळे ते गोष्टी जे आहेत ते एकदा थांबली तरी परत पटकन चालू होऊन जातात. तर याच्यावर तुम्हाला एक शिस्त पण दिसेल आणि कारवाई पण दिसेल आणि तुम्हाला डिफरन्स खूप मोठ्या प्रमाणावर दिसेल, कारण हा एक सेन्सिटिव्ह विषय आहे. का मुले आहे की याच्यामुळे आमच्या महसूल प्रशासनाची प्रतिमा तयार होते आणि आमची विभागाची प्रतिमा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ते स्वच्छ ठेवणे ते जिल्हाधिकारी प्रमुख म्हणून माझं काम आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही योग्य जे पाऊल उचलू आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट पण दिसेल. काही दिवसापूर्वी शासनानं परिपत्र काढले, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे अधिकार होते ते जिल्हाधिकारीकडे दिले, तर त्याचा आढावा आम्ही आता येणाऱ्या काही दिवसामध्ये घेऊन योग्यचे काम पण करणार आहोत. 2 दिवसाअगोदरच शुक्रवारीला त्याच्याबद्दल एक परिपत्रक निघाला, त्याचे पण रिव्ह्यू घेणार आम्ही आणि मला वाटलं की जास्त पद्धतीने आहे तर त्यांना रिव्ह्यू घेऊन कसा कमी करता येते. जनरली माझी पॉलिसी असते की मी नवीन लायसन्स देत नाही. 17मध्ये सुद्धा मी काही 2-3 दिले असेल, त्याच्यापेक्षा दिले नाही जास्त, पण जे दिलेले आहे ते जर अननेसेसरी वाटले जास्त आहे तर त्याच्यावरही आम्ही पण त्याचं काय म्हणतो आम्ही रिव्ह्यू घेऊन आणि मगच आम्ही काही कमेंट करू शकतो. उद्या आमचा रिव्ह्यू आहे ना, सकाळी आमचा रिव्ह्यू आहे. आज आमच्याकडे त्याच्याबद्दल माहिती आलेली हेल्थ डिपार्टमेंटकडून. आता मी सांगितलं की उद्या आमचा रिव्ह्यू आहे त्याच्याबद्दल आणि नेसेसरी डायरेक्शन जे आहे ते हेल्थ डिपार्टमेंटद्वारे आम्ही सर्वांना पाठवतो. सर, आपल्या पुणे शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये नैसर्गिक नाले कचरा टाकून बुजवण्याचं काम चालू होतं, त्या संदर्भात काही कारवाई करणार? आता तुम्ही आमच्या निर्देशनाचा विषय आणून दिला आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे, तर नक्की याच्यावरही सुद्धा आम्ही योग्यचे पोहोचलो. कारण काय 2 गोष्टी आहेत. एक तर ते नाले बुजवून तिथं तिथली जी लँड आहे तर ती सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंगसाठी ते वापरण्यात आणतात खाजगी लोक, आणि कचरा टाकल्यामुळे काय होतं, प्रदूषण वाढतं त्या भागामध्ये. प्रदूषण वाढतो आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा फ्लड येण्याचं सर्वात मोठा कारण हाच आहे. कारण वाघोलीमध्ये काय झालं, उबाळीनगरच्या त्या ट्रॅकमध्ये नैसर्गिक नाला आहे. एका खाजगी व्यक्तीने, राजकीय व्यक्ती आहे, त्यांनी कचरा टाकलाय, खाजगी जागेत डम्पिंग ग्राउंड केलंय आणि तिथं पूर्ण परिसरामध्ये वास उठलेला आहे सध्या. त्या संदर्भात निवेदन पण त्या सोसायटी धारकांनी दिलेलं आहे तुमच्याकडे. ठीक आहे, महत्त्वाचा विषय आहे आणि मात्र त्याच्याबद्दल नाही आणखीन कुठे अशा प्रकारचं एन्क्रोचमेंट होऊन किंवा काही कचरा टाकून काही आपले जे नॅचरल नाले असतात ज्याच्याद्वारे पाणीचा वाहा असतो त्याच्यामध्ये जर अडचण कुठे निर्माण झाली असेल तर ते आम्ही रिव्ह्यू घेऊन आणि त्याला क्लिअर पण करून घेऊ. दुसरा एक प्रश्न असा आहे का, सोसायट्या ज्या आहे पुणे शहरातल्या तर त्या सोसायटीमध्ये पाण्याची सुविधा नाही, तर खाजगी टँकर कडून ते पाणी घ्यावं लागतं. बिल्डर लोक म्हणतात का आम्ही ते पाणी पुरवणार नाही, तर त्या संदर्भात काय कारवाई करणार? ओके, हे बिल्डिंग असोसिएशन्स कडून तुमच्याकडून कंप्लेंट आलेली आहे तुमच्याकडे? हो, ठीक आहे, मी बिल्डिंग असोसिएशन समोर मिटिंग घेतो आणि विषय काय नेमका समजून घेतो आणि त्याच्या अनुषंगाने. कारण काय बिल्डर लोक काय करतात, परवानगी म्हणजे जेव्हा घर बांधतात त्यावेळेस परवानगी घेण्यासाठी पुणे कॉर्पोरेशन असेल किंवा पीएमआरडी असेल यांच्याकडून परवानग्या घेतात आणि पुढं घरं देतात, पण त्या सोसायटीला पाणी पुरवठा मिळत नाही. ओके, आणि मग ते लोक राहायला जातात, ते लोक टँकरद्वारे पाणी घेतात, त्यांची अडचण होऊन जाते. अशा बहुतांशी कित्येक सोसायटी असतील. नाही, ठीक आहे, मी सर्व सोसायटी तशी आहे त्याचा रिव्ह्यू घेऊन आणि पाण्याची व्यवस्था करून घेऊ. चालेल. क्लास 2 to क्लास 1. नाही, तुमच्या क्लास 2 चे क्लास 1 होताना ते नजराना तयार करताना ते व्यवस्थित नजराना तयार करत नाही किंवा भरत नाही. होते, पण ते केस बाय केस बघावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे एक नियमावली तयार करून एक SOP तयार करून आणि मग शिस्त लावणे की सर्व तलाठी पासून आणि RDC पर्यंत त्यांना एक SOP देणे की याच्या पद्धतीने आपल्याकडे आलं पाहिजे आणि केस बाय केस बघावं लागेल की कुठे याचं उल्लंघन झालं आहे. तुम्ही योग्यची कारवाई केली आणि 2-3 ठिकाणी योग्यची कारवाई केली की बाकी लोक आपोआप शिस्त पाळतात. त्याप्रमाणे करू. आणि ते बघा, शेवटी मी सांगतो, हा ऑफिस एकदा व्यवस्थित चालू झाला ना ते खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपरन्सी येते, कारण याच्यामध्ये सर्व गोष्टी पारदर्शकप्रमाणे सर्वांना दिसतात. तर तो एक सिस्टम बरेचशी गोष्टीचं समाधान आहे. याच्यासाठी सुद्धा सर्वात मोठं समाधान तोच असेल.
ओके. तर पेंडन्सी प्रोपोर्शन काय आहे आणि काय आपलं तुमचं टार्गेट काय झिरो पेंडन्सीच्या दृष्टिकोनातलं कसं असणार? कारण एक असं होतं की या कार्यालयामध्ये झिरो पेंडन्सीचा एक नवीन म्हणजे पायंडा देखो झिरो पेंडन्सी तर नक्की नेहमीच सर्व अधिकाऱ्याचाच एक लक्ष्य असतो. झिरो पेंडन्सी तर महत्त्वाचं आहे, पण त्याच्यासोबत मला जास्त महत्त्वाची गोष्टी वाटते की जे काही विषय आहे ते फास्ट झाले पाहिजे. पेंडन्सी झिरो होऊन जातील, पण ते 2 वर्षानंतर झिरो झालेली आहे. सो ते झिरो झाली तरी त्याचा काही फायदा नाही. महत्त्वाचं आहे की आमच्याकडे जर एखादी फाईल आली आणि ते 15 दिवसमध्ये होणे अपेक्षित आहे, तर ते 15 दिवसमध्ये झाली पाहिजे. तर ते जर आपण सिस्टम लावला ना, तर झिरो पेंडन्सी विल ऑटोमॅटिकली हॅपन. ते आपोआप होऊन जातील. तर आमच्या प्रयत्न राहील की आम्ही प्रत्येक प्रकारची फाईलसाठी प्रत्येक प्रकारचे जे मुवमेंट असतो वेगवेगळे विषयाचे, त्यासाठी एक मॅक्सिमम पिरियड आम्ही ठरवून घेऊ की हा एवढ्या दिवसामध्ये अपेक्षित आहे, आणि तेवढ्या दिवसामध्ये झाला नसेल तर मग काय कारण आहे. तर अशा प्रकारचा जर सिस्टम केला जे आम्ही अगोदर केला आहे, तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी रिझल्ट येतो आणि लोकांचे जे काम आहे ते फास्ट गतीने होऊन जातात आणि पेंडन्सी आपोआप झिरो राहते त्याच्यामुळे. कारण एक वेळा आपण झिरो पेंडन्सी आणली आणि परत सिस्टम तसा चालू राहिला तर ते परत पेंडन्सी होऊन जाते. सो फोकस याच्यावर येईल की प्रत्येक गोष्टीसाठी टाइमलाईन ठरवणे आणि त्यांना त्याच वेळेमध्ये कम्प्लीट करणे. ठराविक जी रक्कम आहे 23 रुपये 50 पैसे, ती रक्कम टाळून 1000-2000 अधिकची रक्कम घेतली जात आहे. त्याच्यावरती आपण काय कारवाई करणार? असं होत असेल तर कारवाईच होणार त्याच्यामध्ये. होत नाही ना सर, तक्रार देऊन सुद्धा काय करावं? आता त्या तुम्ही बघा मग रिझल्ट दिसते किंवा नाही, कारण हे तर एकदम फ्रॉड आहे. सर रिसिप्ट वगैरे देत नाही ना, मग कसं प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवत बसा, लोकांना सांगायला लागेल. तुम्हाला व्हिडिओ बसायची आवश्यकता नाही. आमच्याकडे काही डॉक्युमेंट आमच्या सबमिट करा, आम्ही चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू. पुणे जिल्ह्यात बऱ्याच कंपन्या आहेत, MIDC आहेत, त्यात प्रॉपर सुविधा मिळत नसल्याने काही कंपन्या बाहेर पुण्याच्या बाहेर शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतात. अशा जे काही MIDCच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात तुम्ही काय करता? तिथले उद्योग बाहेर जाऊ नये किंवा तुम्ही ते उद्योग वाढावे यासाठी काय? नाही, ते कंपनीसोबत कंटिन्युअसली मीटिंग होणे आवश्यक आहे. या लोकांचे खूप छोटे छोटे विषय असतात. काही लोकल कोणी त्रास देत असेल किंवा पाणी व्यवस्थित मिळत असेल किंवा सिवेज ट्रीटमेंट प्लांट झालेला नाही आहे, तर छोटी छोटी गोष्टी असतात. तर जिल्हाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आहे आणि बाकी कमिशनर दोघंही महापालिकाची आणि PMRD सर्वसोबत कोऑर्डिनेशन होऊन त्याचे विषय मार्गीवर लावणे खूप महत्त्वाचं आहे. आज CM सराची मीटिंग झाली, त्यानेही आम्हाला हा खूप म्हणजे जे 100 दिवसाचा त्याने प्रोग्राम केला त्याच्यामध्ये दिशानिर्देश दिलेले आहे की जे बिझनेस आहे ते किती सुललित करता येते त्याच्यावर प्रशासनाने फोकस करावा. कंटिन्युअसली या लोकांसोबत मीटिंग ठेवा आणि त्याचे जे विषय येतील त्यांना प्रायोरिटीने मार्गीवर लावा. तर सर्व जे विभाग आहे बाकी लोक आहेत त्यांना आम्ही विनंती करून आणि जॉईंट मीटिंग कंटिन्युअसली घेऊन जाऊ. पालकमंत्री सर सुद्धा पालकमंत्री तर अजूनही पण DCM सर सुद्धा मीटिंग घेणार आहेत आणि त्याच्या अध्यक्षतेखाली सुद्धा जे प्रश्न येतील ते आपण सॉर्ट आउट करू आणि मग विश्वास वाढेल त्या लोकांचा की इकडे प्रशासनाकडे जर विषय गेला तर पटकन होते. आणि कुठल्याही प्रकारचे जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, काही गुंड प्रवृत्तीचे लोक पण असतात तेही त्रास देतात, तर त्याच्यावरही आम्ही नक्की कंट्रोल करू. तर हे एवढं आपण क्लायमेट तयार केला लोकांसाठी तर आपोआप कमी होण्याची ऐवजी इंडस्ट्रीज वाढणारच आहे. नाही, मीटिंग ठरलेली नाही आहे, पण ते आज सुद्धा 100 दिवसाच्या प्रायोरिटी गव्हर्नमेंटने आमची मीटिंग घेऊन डिक्लेअर केलं आहे. त्याच्यामध्ये 7 पॉईंट आहे. त्यापैकी एक पॉईंट हा आहे की बिझनेस फ्रेंडली एन्व्हायरमेंट प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार करावा. त्यासाठी कंटिन्युअसली जे तिथले असोसिएशन्स आहे वेगवेगळे बिझनेस असोसिएशन्स त्यासोबत मीटिंग ठेवा आणि त्याचे विषय जे आहे ते मार्गीवर लावा, जेणेकरून एक प्रो बिझनेस एन्व्हायरमेंट क्लायमेट आपल्या जिल्ह्यामध्ये मात्र नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होतील. तर ते माझ्या मात्र नाही, ते स्टेट गव्हर्नमेंटचा सुद्धा आता खूप प्रायोरिटीचा विषय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मात्र पुण्यामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फरक दिसेल. जसं मी सांगितलं ना की स्टेट गव्हर्नमेंटचा हे काम असतो फॅसिलिटेटर म्हणून, की आपल्याला फॅसिलिटेट करून दिली पाहिजे, गोष्टी इझी करून दिल्या पाहिजे, जे इज ऑफ बिझनेस इज ऑफ लिव्हिंग आपण म्हणतो ना, तर त्याच्यावर आपल्याचा फोकस राहील. सर, बऱ्याचशा उद्योजक जे आहेत त्यांना खंडीर मागणी स्थानिकाकडून धमकावणे त्यामुळे त्यांना बराचसा त्रास होतो. तर सांगितलं ना, तेच मी सांगितलं आता त्यांच्यावरती काही कठोर गुन्हे दाखल होत नाही, पोलिसही त्याच्यामध्ये बरीच यायची असल्यामुळे सोडून देतात. आपल्याकडून काही वेगळी उपाययोजना केली नाही. आता मी तेच सांगितलं ना की मात्र त्यांना जे बाकी गोष्टी आहेत पिण्याची किंवा STP ते तर आपल्याला
केलीच पाहिजे. पण काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, तेही त्रास देतात ते स्वतःचे स्वार्थासाठी. तर त्याच्यावरही शिस्त लावणे, त्याच्यावर कडक कारवाई करणे, त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करणे, न्यायालयीन कारवाई करणे, तेही खूप महत्त्वाचं असतो. तर ते आम्ही नक्की करणार आहे. त्यासाठी पोलीससोबत आम्ही कोऑर्डिनेशन मीटिंग पण ठेवणार आहोत. आणि असे कुठल्याही प्रकारचे, म्हणजे तुमच्या वतीने आम्ही सर्वांसोबत हा मेसेज पोहोचवू इच्छितो की बिझनेसमध्ये कुठल्याही प्रकारच्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर कोणी असेल तर त्याच्यावर 100% कारवाई केली जाईल. आणि कोणाला वाटत असेल की तसे होत नाहीये तर आमच्या तुम्ही सातारामधून माहिती घेऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर आम्ही तिथे कारवाई केली होती आणि इकडेही होते. शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वाहतूक कोंडीचा एक मोठा प्रश्न आहे. पोलिसांचन आहे शहरामध्ये, बऱ्याचशा वेगवेगळ्या भागामध्ये वाहतूक कोंडी होती. आपण जिल्हाधिकारी म्हणून काय लक्ष घालता? त्याच्यामुळे 2-3 गोष्टी महत्त्वाची आहे. पहिला जे गोष्टी आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट सध्या चालू आहे ते पटकन पूर्ण झाले पाहिजे. दुसरा RTO सोबत आणि बाकी जे आमचे वेगवेगळे विभाग आहेत त्यासोबत मीटिंग होऊन आणि रूट ट्रॅफिक पोलीस सोबत मीटिंग होऊन आणि जे रूट्स आहे ते काय पद्धतीने चेंज केले पाहिजे किंवा वन वे कुठून ठेवला पाहिजे आणि जेणेकरून डिस्टन्स पण वाढणार नाही आणि ट्रॅफिक पण होणार नाही. तर तसे काही नियोजन करणे आवश्यक आहे. आयडेंटिफाय करून चोकिंग पॉईंट्स. ट्रॅफिकबद्दल तुम्ही जर बघितलं ना तर प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक होण्याचा एक चोकिंग पॉईंट असतो आणि त्याच्यामुळे मागचा सर्व ट्रॅफिक होतो. बॉटलनेक जे म्हणतो आपण, चोकिंग पॉईंट म्हणतो, ते जर आपण व्यवस्थित पद्धतीने हाताळला तिथला आयडेंटिफाय करून तर बाकीचे वाहतूकचा ट्रॅफिक आहे ते व्यवस्थित होऊन जातो. तर ते पॉईंट बाय पॉईंट जावं लागणार आहे ट्रॅफिक आयडेंटिफाय करून. त्यासाठी आम्ही थोडासा सॅटेलाईटचा पण वापर करू, गुगल मॅपचा पण वापर करू. कारण गुगल मॅपमध्ये काय असतो की आपल्याला प्रत्येक रस्त्याचा किलोमीटर आणि तिथं लागणारा डिस्टन्सचा टाइम आपल्याला कळते. तर ते आपण बघितलं की 2 किलोमीटरसाठी 20 मिनिट का लागते तर ते आपण पाहू शकतो आणि त्याच्याप्रमाणे योग्य ते पाहून उचलू शकतो. तर अशा प्रकारचे योजना हे खूप अवघड गोष्टी आहे. यासाठी खूप मेहनत घ्यावं लागणार आहे. खूप स्टेक होल्डर्ससोबत मिटिंग घ्यावं लागणार आहे, सर्वे करावं लागणार आहे आणि मग ऑल्टरनेट रूट पण आयडेंटिफाय करावं लागणार आणि ते चोकिंग पॉईंटला कशा पद्धतीने काढता येते ते सुद्धा अभ्यास करावा लागणार. तर ते मी पॉईंट बाय पॉईंट जाऊ आणि मॅक्सिमम ट्रॅफिकचा सोल्युशन कशा पद्धतीने करताय त्याच्यावर आम्ही काम करू. मेट्रोचे जे कामं चालू आहेत सर, ते बरेचसा राडारवाडा तुम्ही रस्त्यातच टाका. शिवाजीनगरमध्ये, त्यानंतर कसबा पेठेमध्ये पण टाका. त्याच्यामुळे पण मोठी प्रॉब्लेम आहे. हा, तेच म्हटलं ना, काहीतरी कारण असते. तर ते कारण जे आहे त्याचं समाधान, जसं तुम्ही सांगितलं की मेट्रोचा तिथेच टाकत असेल तर त्याच्या दुसऱ्या ठिकाणी समाधान करले जेणेकरून तिथे ट्रॅफिक होणार नाही. तसे पॉईंट बाय पॉईंट आपण जर केला तर आपला ट्रॅफिक जे आहे ते बऱ्यापैकी सुरळीत होऊन जाते. सर, मुठा नदी जी आहे ती फेसाळली, मी 2 दिवस झाले एवढी माहिती मी सुद्धा मला थोडासा आम्हालाही सेटल होण्याचा वेळ द्या. आणि तुमचे जे काही असे मी पण तरी सुद्धा हा खूप महत्त्वाची गोष्टी आहे. तर आता मी जस्ट जॉईन झालो आहे आणि तुम्ही लोकांची सर्वांची मला मदत लागणार आहे. अशा प्रकारचे कुठलेही प्रश्न आहे जे तुम्हाला वाटतंय की खूप महत्त्वाचे, ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय किंवा तिथे जर आमच्या हस्तक्षेप झाला तर लोकांसाठी खूप मदत होईल, तिथला जे गोष्टी जे सुरळीत होतील तर आम्हाला तुम्ही मेसेज करून टाका. त्याच्याबद्दल आम्ही इमिडिएटली मीटिंग लावून आणि योग्य जे पाव ते चुलून त्याला सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. मॅडम, अनधिकृत बांधकामामध्ये आम्ही महाबळेश्वरमध्ये सुद्धा अनधिकृत बांधकामाबद्दल बघितला होता आणि तिथे तुम्हाला माहिती असेल आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे आणि तिथे आता बंद केले लोकांनी. तर तसेही इकडे सुद्धा आम्ही आयडेंटिफाय करू कुठे अनधिकृत बांधकाम वाढलेले आहे. तर तुम्ही नाम द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. ओके, चालेल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.